इथे आमचं वर्कशॉप सगळं विद्यासागरला गेले फिरायला आणि मला इथं ट्रेनिंगला पाठवलंय. त्यांचे स्टेटस बघू बघू ना असं वाटायला मी एकटा इथं ट्रेनिंगला कशासाठी आलोय कोणास ठाऊक. आणि मला मुद्दाम त्याच दिवशी पाठवलंय. असं वाटतंय ट्रेनिंग नसती तर मी पण किती मजा केली असती तिथं पण सगळ्यांसोबत. चल ठीक आहे, काय हरकत नाही. मुंबईमध्ये आहे, एन्जॉय करत आहे. पुढच्या वर्षी जाता येईल कंपनी सोबत फिरायला. मी वर्षातून एकदा ट्रिप जात असते आणि आज त्यांचे स्टेटस बघितले. सो मी मुंबईमध्ये आहे ना, मुंबईमध्ये फिरू शकतो फ्री टाईमला. तर प्लॅन आहे आमचा फिरायला जाण्याचा. बघू काय कुठे जाणं होतं तर. तर आजचा तिसरा दिवस आहे मित्रांनो ट्रेनिंगचा, ज्यामध्ये आम्हाला आज नवीन एक वर्कशॉप दिला होता बनवण्यासाठी. ज्यामध्ये आम्हाला सांगितलं की आतापर्यंत कियाचे जेवढे काही मॉडेल्स आहेत आणि व्हेरियंट्स आहेत पेट्रोल, डिझेल, त्यांची लिस्ट बनवा आणि त्यामध्ये गिअर ट्रान्समिशन सिस्टम कशा पद्धतीनं अवेलेबल आहे किंवा कुठली ट्रान्समिशन सिस्टम आहे ते एक तुम्ही चार्ट बनवा आणि तो आपण चार्ट बोर्डवर लावूया. म्हणजे येणाऱ्या सगळ्या टेक्निशियनला ते तुम्हाला दाखवता येईल किंवा त्यांना बघता येईल. तर अशा पद्धतीनं आम्ही कामाला लागलो होतो. 4 जणांचा ग्रुप बनला होता. वेगवेगळ्या टीमचे आणि वेगवेगळ्या डीलरचे जे काही 4 टेक्निशियन होते, ते 4 एकत्र आले. 2 जणांनी काम केलं की तुम्ही मॉडेल आणि त्यांचे इंजिन व्हेरियंट्स शोधून काढायचं. आणि आम्ही 2 जे मित्र होतो, त्यांनी काढलं ट्रान्समिशन सिस्टमची लिस्ट बनवली आणि जसं बनवलं त्यानंतर आम्ही त्याचा चार्ट बनवायला सुरुवात लागलो. आणि एक वर्कशॉप दिला होता शेवटी. इंजिनमध्ये ज्या सिस्टम असतात, एनटेक सिस्टम झालं, कूलिंग सिस्टम झालं, इमिशन सिस्टम, एक्झॉस्ट सिस्टम. ह्या एक्झॉस्ट सिस्टम मी थोडंसं याबद्दल वाचून या म्हणले आणि आपण ते तुमच्याकडून उद्या एक्सप्लेन करून घेऊ. एनी लँग्वेज तुमच्या हिशोबाने जी सोयीस्कर लागेल, हिंदी, मराठी किंवा इंग्लिश, तुमच्या हिशोबाने जी सोपी भाषा वाटेल त्या भाषेमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. ओके म्हटलं, दॅट्स इट. आणि आजचा तिसरा दिवस इथेच संपला. डे 4 मधले जे काही वर्कशॉप आम्हाला दिलेलं आहे होमवर्क, ते आम्हाला कम्प्लीट करायचं आहे. इझी आहे, होऊन जाईल. मला तर आता पण माहिती आहे की इनटेक सिस्टम काय असतं. इनटेक सिस्टम, कूलिंग सिस्टम बेसिक आहे. आय-टीचे कुठल्या पण एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं तरी तो सांगून जाईल. आणि आम्ही तर टेक्निशियन आहेत. आमच्याकडं एक्सपिरियन्स तर आहे. मला सांगता पण येईल आणि बोलता पण येईल. हे पण सरांचा असा डाऊट आहे की मुलांना काही नाही. त्यांचा डाऊट आपण चुकीचा ठरवूया. ठीक आहे. थँक्यू.